श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जन्मतारखेनुसार भविष्य पाहणार आहोत. म्हणजेच ज्यांना फक्त आपली जन्मतारीख माहिती आहे, जन्माची वेळ माहीत नाही, अशा लोकांनी आपण जन्मतारखेनुसार उपाय सांगणार आहोत. आपल्या जन्मतारखेत एखादा किंवा 2-3 नंबर मिसिंग असतील म्हणजे नाही आहेत, तर अशा वेळेस आपल्या रोजच्या जीवनात आपण काय उपाय केले पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत. तर ते कसे पाहावे? जर तुमच्या जन्मतारखेमध्ये 1 ते 9 यामधील कोणता नंबर नाही म्हणजे मिसिंग आहे, ते पाहावे. म्हणजे कसे? तर उदाहरणार्थ 14-10-1982 तर या नंबरमध्ये 3, 5, 6 आणि 7 हे नंबर नाहीत, मिसिंग आहेत. तर या व्यक्तींनी ह्या नंबरचे जे मिसिंग नंबर आहेत त्यांची उपासना करावी, म्हणजे त्यांना चांगले फळ मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील. मागील भागात आपण 4 ते 6 हे नंबर पाहिले. आता आपण आज नंबर 7 हा पाहणार आहोत. जन्मतारखेनुसार नंबर 7 ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेत नसेल, एकदाही नाही अथवा 3 वेळा आहे, अशांनी जे फिजिकली नीट नाही अशांना मदत करा. कारण केतू सुद्धा राहूचाच अर्धा भाग आहे. त्यामुळे राहूसारखीच उपासना तुम्हाला या अंकाला करायची आहे. 7 अंकवाल्यांनी मूकबधीर व्यक्तींना मदत करा. आंधळ्या व्यक्तींना म्हणजे ज्यांना दिसत नाही अशा लोकांना मदत करा. कुत्र्याला खाऊ घाला. सतत सकारात्मक विचार करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात बऱ्याचशा अडचणी असतील त्या निघून जातील. चांगले विचार करा. नंबर 8 ज्यांच्या जन्मतारखेत 8 आकडा नाही अथवा 3 वेळा आहे, अशांनी कष्टाळू लोकांना मदत करा. म्हणजे ज्या व्यक्ती भरपूर कष्ट करतात पण त्याचा मोबदला त्यांना पुरेसा मिळत नाही, अशा व्यक्तींना मदत करा. म्हाताऱ्या व्यक्तींना मदत करा. त्यांची सेवा करा. स्वतःची ताकद ओळखा. खूप संवेदनशील होऊ नका. एखाद्याबद्दल खूप आगाऊ मत तयार करू नका. एखादी संधी आली तर ती स्वीकारा आणि चुका होत असतील तर त्या स्वीकारा. दही आणि चपाती कावळ्यांना खायला घाला. शक्यतो शनिवारी मारुती मंदिरात अथवा शनी मंदिरात जा. रोज मारुती स्तोत्र बोलायला विसरू नका. आता पाहू नंबर 9 वाल्यांनी काय उपासना करावी. तर संपूर्ण जन्मतारखेत जर 9 नंबर नाही अथवा 3 वेळा आहे, अशा लोकांनी आपल्या हाताखालील लोकांना मदत करा. म्हणजे जे नोकर वर्ग आहेत त्यांना. त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल. जी गोष्ट हातात घेतली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एकटं राहू नका. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात राहा. त्यांची मदत घ्या. काही अडत असेल तर त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा. आपले विचार दुसऱ्यांना सांगा. त्यातून काहीतरी मार्ग मिळेल. मंगळवारी जेवढी जमेल तेवढी आपल्या ऐपतीनुसार मसूर डाळ दान करावी. अशा प्रकारे हे आपलं आतापर्यंत 7 ते 9 हे अंक पूर्ण झाले. आतापर्यंत आपण 1 ते 9 ची सिरीज कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला 1 ते 3 किंवा 4 ते 7 हे नंबर पाहिजे असतील तर आपले मागील 2 व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये ते सगळं आहे. धन्यवाद. असंच आपलं चॅनल फॉलो करत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. यापुढे आपण